नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज मी तुमच्यासाठी एक सुंदर विषय आणला आहे. तो आहे देवदूत, एंजल, परी ज्याला आपण म्हणतो, असा विषय आहे. हा खूपच इंटरेस्टिंग टॉपिक होणार आहे. कारण अनेक लोकांना वाटतं की देवदूत म्हणजे नेमकं कोणाला मानायचं, देवदूत किंवा देवदूत कोण असतात आणि त्यांचा आपल्या जीवनामध्ये काय रोल आहे, काय महत्त्व आहे किंवा काय कार्य आहे. तर याविषयी आज मी तुम्हाला थोडंसं सांगणार आहे. तर हे बघा, देवदूत म्हणजे हे कोणी असे परिलोकातून आलेले काही असं जे आपण स्टोरीजमध्ये पाहिले, सिंड्रेला वगैरे, असं काही नाही आहे. देवदूत यांचं कार्य तुमच्या जीवनामध्ये एवढंच आहे की देवाचे जे संदेश आहे तुमच्या लाईफला एका पॉझिटिव्हिटीकडे घेऊन जाण्यासाठी जे आवश्यक आहे, ज्यावेळी तुम्हाला ज्या संदेशाची किंवा ज्या मोटिवेशन म्हणा किंवा ज्या माहितीची, मार्गदर्शनाची गरज आहे, तो रस्ता दाखवणं आणि त्याच्यावर तुम्हाला नेण्यासाठी तुम्हाला मोटिवेट करणं हे देवदूतांचं कार्य आहे. हे तर झालं देवदूतांच्या कार्याविषयी. आणि हे देवदूत नेमकं कुठली आकृती आहे की काय आहे हे आपल्याला दिसत का नाही. तर हे बघा, देवदूत ही कुठली आकृती नाही, ही एक एनर्जी आहे, पॉझिटिव्हिटी आहे जी तुमच्या आसपास असते. पण आपल्या ह्या ज्या फिजिकल वर्ल्डमधल्या डोळ्यांनी आपण त्यांना बघू शकत नाही. त्यांच्याकडे सुपरनॅचरल पॉवर असते, त्यामुळं आपल्याला ते दिसत नाही. आणि हो, दिसत नाही म्हणजे ते नसतात असं नाही आहे. कारण प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात कधी ना कधी देवदूतांचा अनुभव हा केलेला असतो, पण त्याला ते माहीत नसतं की हे माझ्यासोबत ईश्वराचे देवदूत करत आहे किंवा हे त्यांचं कार्य आहे माझ्या लाईफमध्ये. थोडंसं तुम्हाला याच्याविषयी मी 2-3 गोष्टी सांगेल म्हणजे तुम्हाला ही गोष्ट पटेल. बघा, एखाद्या वेळेला आपल्याला अशी सिच्युएशन येते लाईफमध्ये अनेकांच्या की स्टक होते, काहीच रस्ता मिळत नाही. त्यावेळी सडनली त्यांना एखादा असा कोणी मित्र म्हणा किंवा कोणी नातेवाईक असा काही मेसेज त्यांच्यापर्यंत पोचवतं की त्यांच्या त्या एकदम संकटपूर्ण स्थितीमध्ये त्यांना योग्य मार्गदर्शन मिळतं. हे असतं देवदूतांचं कार्य. ते कुणाच्या ना कुणाच्या रूपामध्ये येऊन तुम्हाला त्या सिच्युएशनमधून बाहेर निघण्याचा रस्ता दाखवतात. हे बघा, ते रस्ता दाखवण्याचंच कार्य करतात. रस्त्यावर चालायचं तर आपल्याला आहे ते, हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि आपला ओरा हा पॉझिटिव्ह जितका असतो ना, तितके देवदूतांचे संदेश तुमच्यापर्यंत म्हणजे तुम्ही ते समजू शकतात की हे माझ्यासाठी एकदम योग्य आहे किंवा हे देवाने माझ्यासाठी ही मदत पाठवलेली आहे. कारण समजून घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. तर हे देवदूत तुमचे कोणी मित्रसुद्धा असू शकतात, कोणी नातेवाईक असू शकतात, पण ते तुम्हाला ओळखता आले पाहिजे. चुकीचे लोकांना देवदूत मानून बसू नका. कारण देवदूत हे नेहमी पॉझिटिव्हच एनर्जीने भरलेले असतात. ते तुमच्यापर्यंत कुठलीही निगेटिव्हिटी पसरवत नाही. ईश्वराचं काम नेहमी सकारात्मकता देणं आहे. निगेटिव्हिटीशी ईश्वराचा काही संबंध नाही. ठीक आहे. आणि हे देवदूत तुमचे पूर्वजसुद्धा असू शकतात, तुमचे ॲन्सेस्टर्स. कारण पूर्वज तुमचे जे आहेत त्यांचं कृपाछत्र हे तुमच्या डोक्यावर नेहमी असतं. नेहमी त्यांची कृपा, कारण ते जे हे जग सोडून जातात, तुम्ही कृतज्ञता स्वरूप त्यांना आठवण करतात आणि त्यांच्याशी रिलेटेड काही म्हणजे पितरांशी रिलेटेड दान धर्म करतात. त्यांची आठवण काढून त्यांना वेगवेगळ्या त्यांच्या जे रिच्युअल्स आहेत त्यांच्याशी रिलेटेड जे सण आहेत त्यांना जलदान म्हणा, वस्त्रदान, त्यांच्या नावाने तुम्ही जे जे करता ते त्यांना, ते जिथे कुठे असतात त्यांना ते मिळतं. आणि म्हणून ते सुद्धा तुमच्या जीवनात. आणि ॲन्सेस्टरचं एक असतं की ते तुमच्या स्वप्नामध्ये येऊन तुम्हाला ते गाईडलाईन करतात, तुम्हाला मार्गदर्शन करतात की काय तुमच्यासाठी योग्य आहे किंवा
त्यांच्या जरी काही अपूर्ण डिझायर्स म्हणजे इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतील, ज्यात त्यांना वाटत असेल की तुमच्याकडून त्या पूर्ण व्हाव्यात, ते हे जग सोडताना त्या करू शकले नाही काही कारणामुळं, म्हणून ते तुम्हाला तो मेसेज पोचवतात. आणि ह्याकडे खरंच योग्य मार्गदर्शन घेऊन आपण ते संदेश म्हणजे डिकोड पण केले पाहिजे की नेमकं ह्याचा अर्थ काय. तर हे संदेश खरंच तुमच्यासाठी खूप पॉझिटिव्ह असतात. आणि ईश्वर तर तुमच्या स्वप्नात येणं म्हणजे ही तर खूपच सौभाग्याचीच गोष्ट आहे, कारण परमेश्वर हा कुणाच्याही स्वप्नात यायला मोकळाच नाही आहे, तो फार बिझी आहे. आणि देव जर तुमच्या स्वप्नात येतोय तर तुमच्यासारखे सौभाग्यशाली तुम्हीच आहात, कारण देव ही अशी काही देणगी ऊर्जा आहे की जिला डिकोड करणंच असंभव आहे. त्यामुळं देवाचे असे वेगवेगळे जे मेसेज आहे, तुम्हाला फेदर मिळणं, तुम्हाला मोरपंख, कुठला पंख, मोरपंख शक्यतो जेव्हा एखाद्याला अचानक सडनली मिळणं, ही सुद्धा एक तुमच्यावर देवाची विशेष देवदूतांची कृपा आहे. किंवा तुम्ही ज्या रस्त्यावर चाललाय तो रस्ता अगदी करेक्ट आहे, तुम्हाला मार्ग भटकण्याची काही गरज नाही. जेव्हा रस्ता सापडत नाही आणि कन्फ्युजन होतं, त्यावेळेला समजून चला की आपण एकदम राईट पाथवर आहोत, त्याच्यावरच आपली सफलता निश्चित आहे. ज्या वेळेला तुम्हाला गाय दिसेल त्या वेळेला सुद्धा समजून चला की देवदूत तुमच्यासोबत आहेत. प्रवासामध्ये एखाद्या अतिथीने तुमच्याकडं जर अन्न मागितलं तर समजून चला की आपण लाईफच्या योग्य पाथवर आहोत आणि ईश्वर हा आपल्या सोबत आहे. लहान मुलं ज्यावेळी तुम्ही अगदी छोटे 5 वर्षाच्या आतले जे मुलं आहे ते तुम्हाला बघताच एकदम अगदी स्माईल त्यांचा फेस होईल, त्यांचा मूड एकदम छान असेल, तर समजून चला परमेश्वराची कृपा तुमच्यावर खूप आहे, देव तुमच्या सतत सोबत आहे. कारण मुलं जोपर्यंत छोटे असतात, अगदी 5 वर्षाच्या आतले, तोपर्यंत त्यांना सगळं पूर्वजन्म आणि हे सगळं नॉलेज असतं. आणि ही आपल्या शास्त्रसंमत गोष्ट आहे, त्यामुळं मी तुमच्याशी शेअर केली. आणखी एक सांगण्याची गोष्ट अशी की तुमच्यावर जर तुमच्या कुलदेवीची खूप कृपा असेल तुमच्या कुळावर, तर तुमची कुलदेवीसुद्धा तुम्हाला खूप सारे मेसेज स्वप्नामार्फत देते. आणि ह्याला डिकोड करण्यासाठी सुद्धा ती तुम्हाला त्याच्यातूनच मार्गदर्शन करत राहते. आणि कधीकधी हे मार्गदर्शन तुम्हाला अगदी कुठल्याही रूपात मिळू शकतं. कुणाला ते म्हणजे अगदी त्याला काय म्हणू आपण, मला आता ते सांगता येणार नाही शब्दात, बट काही लोकांना हे मार्गदर्शन त्यांच्या अगदी मुलांकडून सुद्धा मिळू शकतं. कारण तुमच्या आयुष्यातले देवदूत हे खरंच कोण आहे हे तुम्हाला म्हणजे तुमचा विश्वासावर खूप अवलंबून आहे. तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे. आणि असेच बरं, माहिती कशी वाटली हे नक्की माझ्याशी शेअर करू शकता. आणि असेच सुंदर टॉपिक मी तुमच्यासाठी घेऊन येईल. काही चुकलं असेल तर क्षमा करा. आणि आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करू शकता. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माहिती आवडल्यास शेअरसुद्धा करा. धन्यवाद.